मित्रांनो, उद्या आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल केसरी 2026 मैदान पार पडणार आहे. सलग तिसऱ्या पर्वामध्ये बकासूर आणि सर्जा पळणार का, अशी भरपूर युट्यूबवर चर्चा, इंस्टाग्रामवर चालू आहे. कारण की मित्रांनो, पहिल्या मैदानात सुद्धा स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांची इच्छा होती बकासूर आणि सर्जा पळावं आणि तिथे प्रथम क्रमांक मिळावं. कारण की मित्रांनो, स्वर्गीय रणजित सर निंबाळकर सर्जा आणि बकासूर ह्या दोन्ही नंदीवरती खूप खूप प्रेम होतं आणि सर्जा खरेदी हा खास बकासूरमध्ये पळवण्यासाठीच घेतली होती. मित्रांनो, या गाडीचा सुद्धा इतिहास आहे, बकासूर आणि सर्जा. कारण की मित्रांनो, जन जनतेच्या मनातला राज करणारा जोड पुन्हा एकदा एकत्र येणार का, अशी भरपूर चर्चा इंस्टाग्राम, युट्यूबवर रंगत आहे. कारण की मित्रांनो, हा भावाचा साज आहे. एक निकालाचा बादशाह आणि दुसरा वेगाचा बादशाह. कारण की मित्रांनो, हा दोन्ही जोड जेव्हा जेव्हा एका जोट्यात आलेला आहे, तेव्हा तेव्हा गुलाल आणि प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. कारण की मित्रांनो, ह्या गाडीने थार सुद्धा जिंकवलेली आहे, बुलेट, असे भरपूर असे मैदान. कारण की बकासूरमध्ये सर्जा हा वेगळाच धावत असतो. जेव्हा जेव्हा हा जोड एका जोट्यात येतो, तेव्हा तेव्हा इतिहास घडवतो असा जोड बकासूर आणि सर्जा. अखंड महाराष्ट्र जगभरात या जोडीने धुमाकूळ घातलेले जोड उद्या एकत्र येणार का? पहिल्या पर्वामध्ये स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या इच्छा होती त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला होता बकासूर, सर्जा, विठ्ठल ड्रायव्हर. पहिल्या मैदानामध्ये हे समीकरण जुळून आलं मित्रांनो. दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा बकासूर, सर्जा बहुतेक छोट्या ड्रायव्हर का विठ्ठल नाना होते, तिथेही प्रथम क्रमांक मिळवला होता. आणि आता बऱ्याचशा जणांना ही चतुर्थ लागली, उद्या हा जोड भावाचा पुन्हा एकदा एका जोट्यात येणार का? कारण की हा जोड प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवलेला असा जोड बकासूर आणि सर्जा येणार का? कारण की मित्रांनो, बकासूर आणि सर्जा नामवंत दोन्ही बैल आहे. कारण की मागच्या सुद्धा दोन्ही नंदीचे 2 ते 3 महिन्याचे मैदान संघर्ष होता बकासूरचा सुद्धा आणि वेगाचा शेवट सर्जा सुद्धा. दोन्ही नंदी आरामानंतर एकत्र विठ्ठल केसरी मैदानात मागचे समीकरण जुळून आलतं आणि तोंडावर सर्जाने निकाल घेतला होता मागच्या वेळेस. शिरसोडीकरांचा रायफल आणि कारुंडी एक्सप्रेस चिक्या विरुद्ध बकासूर आणि सर्जा. फायनलमध्ये 2 गाड्यांमध्ये आपल्याला अटी आणि तटीची लढत बघायला भेटली होती मागच्या वेळेस. चांगल्या प्रकारे पळून नशिबाने यावेळेस सुद्धा मित्रांनो हा पायरा जुळून आला का, नक्की तुम्हाला ते सांगणार आहे. आणि मागच्या वेळेस प्रथम क्रमांक मिळवलेला. तर मित्रांनो, आपल्याला 2026 मध्ये बकासूर आणि सर्जा उद्याचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज. हा पायरा पुन्हा एकदा समीकरण जुळून आलेला आहे मित्रांनो. प्रेक्षकांच्या मनावर राज करणारा जोड पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज. बघू मित्रांनो, पावती मधात लागल्या, गट मधात, सेमी मधात, फायनल मधात, तर 100% मित्रांनो ह्या गाडीचा 1 नंबर पुन्हा होणार आणि मैदानाची हॅट्रिक करणार. कारण की हा जोड सुद्धा मित्रांनो भरपूर दिवस झाले एका जोड्यामध्ये आला नाही. कारण की वेगाचा शेवट सर्जा आणि बकासूर आपल्याला भरपूर दिवसानंतर उद्या एकत्र येताना दिसणार आहे. मित्रांनो, उद्या हा जोड एकत्र आल्यावर भरपूर पब्लिकची क्रेज आणि उद्या मैदान बघण्यासारखं राहणार. फक्त मित्रांनो बघू आज कितव्या गटात चिठ्ठी निघते. बकासूर आणि सर्जा यांना उद्याचं मैदान प्रथम क्रमांक करण्यासाठी शुभेच्छा. कारण की मित्रांनो, कोणाकोणाला वाटतं हा जोड उद्या प्रथम क्रमांक मिळवणार, नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बघू मित्रांनो कितव्या गटात गाडी पळती, पावती कितव्यात निघते, नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ. आणि आणखीन संबंधित टॉपचे 10 पैरे घेऊन येणार आहे. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.